आतापर्यंत आपण इतिहास लेखनशास्त्र कशाला म्हणतात हे शिकलो आणि त्यानंतर आपण मागच्या क्लासमध्ये इतिहासाचं स्वरूप काय असतं आणि इतिहासाची व्याप्ती कुठपट आहे, कुठल्या गोष्टी इतिहासाच्या मध्ये येतात, इतिहास लेखनाचा विषय कसा विस्तार पावत आहे, त्याची व्याप्ती कशी वाढत आहे. सुरुवातीला ग्रीक इतिहासकारांनी फक्त राजनीतिक इतिहासकाराला महत्व दिलं आणि मग त्यानंतर आपण पाहतो की मध्यकालीन युरोपामध्ये धर्माचा पगडा माणसाच्या मनावर जास्त होता आणि मग नंतर पुनर्जागरणाचं युग आलं आणि मग त्याच्यामध्ये त्याच्यानंतर परत इतिहास लेखनामध्ये काही बदल आले. मार्क्सच्या प्रभावाखाली इतिहास लेखनामध्ये काही बदल आले. उत्तर आधुनिकतावाद मुळे इतिहास लेखनावर सुद्धा त्याचा सुद्धा परिणाम झाला असं आपण आतापर्यंत पाहिलं. बघा, इतिहासाचे स्वरूप आणि व्याप्ती याची आपण चर्चा केली. इतिहासाचं स्वरूप आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विषयाचं एक विशिष्ट स्वरूप असतं आणि म्हणूनच आपण जेव्हा गणिताचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला एक वेगळी फिलिंग होते आणि जेव्हा आपण साहित्य वाचतो तेव्हा आपल्याला वेगळी फिलिंग होते. ही चर्चा आतापर्यंत झाली. असं जरी असलं तरी बरेचसे विषय जे असतात त्यांचं दुसऱ्या विषयाशी काही ना काही कनेक्शन जरूर असतं, काही ना काही इंटरकनेक्टिव्हिटी जरूर असते. इतिहास या विषयाशी बरेचसे विषय जुळलेले आहेत. इतिहासाचं अध्ययन त्या विषयाला प्रभावित करतं किंवा त्या विषयाचं ज्ञान आपली इतिहासाची अंडरस्टँडिंग, आपली इतिहासाची समज आणखी जास्त चांगली करते. असे कोणते विषय तुमच्या मनात येतात का की जे इतिहासाशी संलग्न आहे? संलग्न म्हणजे काय, त्याच्याशी लागून आहे, त्याच्याशी जुळलेले आहे. आणि सहाय्यकारी, आपण इतिहासाचे संलग्न आणि सहाय्यकारी विषय या दोन विषयावर चर्चा करणार आहे. तर इतिहासाशी संलग्न असणारे कोणकोणते विषय आहेत? तुम्ही जर का PDF मी जे काल वर्ड फाईल अपलोड केली ती तुम्ही पाहिली आहे का? केली आहे का मी अपलोड आपल्या गुगल क्लासरूमवरती? बहुतेक केली असावी. जर का नसेल केली तर ती मी आता आज करून टाकेल. मला तरी वाटतं केली असावी. पण तरी इतिहासाशी संलग्न आणि इतिहासाला अध्ययनासाठी सहाय्यकारी विषय कोणकोणते आहेत ते तुम्ही जरा टाईप करा बरं पटपट इथे तुमच्या चॅटबॉक्समध्ये. येस, आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे चर्चेला जाऊ. मला थोडीशी जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला इतिहासाशी संलग्न विषय कोणकोणते तुमच्या डोक्यामध्ये येतात. करा पटपट. येस. हां, व्हेरी गुड. जगदीश पॉलिटिकल सायन्स, उमेश्वर मॅथमॅटिक्स अँड नयन भस्म इकॉनॉमिक्स, जगदीश जरबंधू सोशॉलॉजी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर बघा, असे बरेचसे विषय आहेत ज्यांचं आपसामध्ये काही ना काही कनेक्शन असतं आणि जे इतिहासाच्या अध्ययनाला साधारणतः पूरक असतात किंवा इतिहासाचं आणि त्या विषयाचं आपसामध्ये काही सांगड घातलेली असते. तर असे सहाय्यकारी आणि सहयोगी आणि सहाय्यकारी शास्त्रे कोणकोणती आहे हे आपण चर्चा करू. बघा, सहयोगी शास्त्रे ती शास्त्रे आहे ज्याच्यामुळे इतिहासाचं अध्ययन तर चांगलं होतच, पण त्या विषयाची एक स्वतंत्र शाखा सुद्धा निर्मित झालेली असते. आणि सहाय्यकारी हे म्हणजे प्रामुख्याने सहाय्यकारी असतात. शेअर करता का? हा, दिसत आहे तुम्हाला PPT आणि मी? हो सर, दिसत आहे. हा, व्हेरी गुड. तर आता आपण सुरुवातीपासून जाऊ आहे. राज्यशास्त्र सांगितलं तुमच्यापैकी कनी, पॉलिटिकल सायन्स. राज्यशास्त्र आणि इतिहासाची आपसामध्ये काय सांगड आहे? सिले नावाचा एक इतिहासकार होता, त्याची डेफिनेशन मी काल तुम्हाला सांगितली. सिले म्हणतो की yesterdays पॉलिटिक्स इज टुडेज हिस्ट्री अँड टुडेज पॉलिटिक्स विल बी टुमॉरोज हिस्ट्री. म्हणजे काय, कालचं जे राजकारण झालं ते आजचा इतिहास आहे आणि आजचं जे राजकारण होत आहे ते उद्या इतिहास जमा होईल. म्हणजे काय, राजनीती आणि इतिहास हे आपसात फार जवळचे विषय आहे. कारण राजकर्त्याच्या हातामध्ये सत्ता असते आणि या सत्ताधाऱ्यांनी घेतलेले निर्णय हे माणसाच्या जीवनाला फार मोठ्या प्रमाणात प्रभावित करतात. तसंच राज्यशास्त्राच्या पार्लमेंटरी सिस्टम, संसद व्यवस्था ही कशा पद्धतीने अस्तित्वात आली, संसद व्यवस्था अस्तित्वात का बरं आली, राज्य शासनामध्ये जेव्हा मोनार्की असायची, राजाचं शासन असायचं, तेव्हा त्याच्यामध्ये काय उणिवा होत्या का, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो
तेव्हा आपल्याला जर का राज्यशास्त्र या विषयाची थोडीफार जाणीव असली, उदाहरणार्थ संसद ही कशी अस्तित्वात आली, संसदेचा इतिहास काय आहे, ह्या खरं तर राज्यशास्त्राचा विषय आहे. पण तरी पण संसदेची उत्पत्ती का बरं झाली आणि राजेशाहीला लोकांनी त्याग करून संसदीय प्रणालीचा स्वीकार का बरं केला, हे जर का आपल्याला एका इतिहासाचा विद्यार्थी म्हणून समजून घ्यायचं असेल तर संसदीय प्रणालीचे काय गुणदोष आहे आणि राजशाहीचे काय गुणदोष आहे हे आपल्याला थोडेफार जरूर माहिती असायला पाहिजे. आणि खरं तर संसदीय प्रणालीचे गुणदोष आणि राजशाही व्यवस्थेचे गुणदोष हे खरं तर पॉलिटिकल सायन्समध्ये येतात. पण तरी सुद्धा त्याची जाणीव जर का असली तर आपण इतिहास जो आहे, मोनार्की जी आहे त्याच्या विरुद्ध रिव्हॉल्युशन्स का बरं झाले, फ्रान्समध्ये रिव्हॉल्युशन झाले, अमेरिकेमध्ये रिव्हॉल्युशन झाले आणि त्यांनी इंग्लंडची सत्ता धुडकावून लावली. तसंच भारतामध्ये सुद्धा फार प्रदीर्घ असा स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आणि आपण इंग्रजांपासून स्वतंत्र होऊन आपण सुद्धा एक लोकशाही प्रणाली स्वीकार केली. का बरं आपण जुन्या काळाप्रमाणे इंग्रज येण्याच्या आधी इथे जशी राजशाही व्यवस्था होती, आधी मुघलांचं राज्य होतं, मग मराठ्यांचं पेशव्यांचं राज्य होतं, का बरं आपण तशी व्यवस्था न करता लोकशाहीला स्वीकृत केलं? तर लोकशाहीचे काय ऍडव्हान्टेज आहे हे राज्यशास्त्र आपल्याला शिकवतं आणि लोकशाहीचे काय ऍडव्हान्टेज आहे, काय फायदे आहे राजशाहीच्या तुलनेमध्ये, याची जेव्हा आपल्याला जाणीव होईल तेव्हा आपलं इतिहासाचं आकलन आणखी जास्त चांगलं होईल. आणि तसंच राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला इतिहासाचं आकलन असणं हे फार महत्वाचं असतं, कारण ऐतिहासिक पुरुषांनी ज्या चुका केल्या ते मग त्या चुका आजचे राजनैतिक पुढारी हे अवॉइड करू शकतात. आपल्याला जर काही इतिहासाचं आकलन असतं तर आपण जाणून घेऊ शकतो की भारतावर बाहेरून आक्रमण झाले आणि भारत हा गुलाम झाला कारण आपण दुभंगलेले होतो. आपण आपसामध्ये आपले मतभेद असायचे, छोट्या छोट्या राज्यामध्ये भारत विखुरलेला होता आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा बाहेरच्या लोकांनी घेतला आणि आपल्यावर आक्रमणे केली आणि आपल्याला गुलाम बनवलं. तर आता याची जाणीव जर का असली तर तुम्ही एक चांगले राजनीती तज्ञ होऊ शकता. तुम्ही लोकांना जोडण्याचं काम कराल. तुम्हाला भूतकाळाची जाणीव, इतिहासाची जाणीव हा तुम्हाला चांगला राजनीतिज्ञ बनवेल, चांगला पॉलिटिशियन बनवेल, चांगला राज्यशास्त्राचा अभ्यासक सुद्धा बनवेल. आणि म्हणूनच राज्यशास्त्र आणि इतिहास हे दोन आपसातले संलग्न विषय असं म्हणलं जातं. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? राज्यशास्त्र आणि इतिहास यांची आपसात काय सांगड आहे सगळ्यांना समजलं? काही डाऊट असेल तर विचारा, नाही तर मग आपण पुढे जाऊ. येस, काही डाऊट असेल तर तुम्ही परत चॅट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा माझं लेक्चर सुरू असताना सुद्धा तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. ओके, ठीक आहे, मी पुढे जातो. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. बरं, आता नेक्स्ट विषय आहे, आपण समाजशास्त्र घेऊ आता चर्चेसाठी. बघा, समाजशास्त्र काय करतं की समाज कसा आहे आणि त्याचा विकास कसा होत गेला याचं साधारणतः अध्ययन करतं. पण समाजाचा विकास हा आपोआप होत नाही. समाजाचा विकास इट डझंट कम इन टू एक्झिस्टन्स इन अ व्हॅक्यूम. ते काही एका व्हॅक्यूम मध्ये होत नाही, तर समाजाची जडणघडण होताना राजकीय परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, साहित्य आलं, आपली कला आली, या सगळ्या गोष्टी समाजाच्या जडणघडणीसाठी कारणीभूत असतात. तसंच आजचा समाज कसा आहे हे जर का आपण समजण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला भूतकाळ कन्सिडरेबली यू हॅव टू गो इन टू द पास्ट. आपल्याला भूतकाळामध्ये जाऊनच आजचे जे सामाजिक इन्स्टिट्यूशन आहे, आजच्या जे सामाजिक संस्था आहे, त्याचं अध्ययन आपलं हे व्यवस्थित होईल. उदाहरणार्थ कास्ट सिस्टम घ्या, जाती व्यवस्था ही एक समाज व्यवस्था आहे. आज सुद्धा जाती व्यवस्था आहे. आता त्याची इंटेन्सिटी, त्याचं महत्व हळूहळू कमी होत आहे, तरी पण त्याला आजही बऱ्याच गोष्टी आपण पाहतो. कास्ट, अक्रॉस द कास्ट, जर का वैवाहिक संबंध झाले तर त्याला आजकाल सुद्धा गावामध्ये वगैरे स्वीकृत करण्यात येत नाही, फार त्रास होतो. शहरामध्ये आता ह्या गोष्टी चेंजेस होत आहेत. तर या गोष्टीचं जर का आपल्याला अध्ययन करायचं असलं जाती व्यवस्थेचं, तर जाती व्यवस्था मुळात अस्तित्वात का बरं आली? जाती व्यवस्थेविरुद्ध बऱ्याच समाजसुधारकांनी आपला आवाज उठवला, भक्ती आंदोलनामध्ये सुद्धा. तरी सुद्धा जाती व्यवस्था का बरं अस्तित्वात आहे आणि का बरं ती आता सुद्धा फंक्शनिंग करते, आता सुद्धा आपल्या व्यवहाराला, आपल्या मानसिकतेला, आपल्या विचाराला प्रभावित करते, याचं जर का आपल्याला अध्ययन करायचं असेल तर आपल्याला बरंच भूतकाळात जाऊन जाती व्यवस्थेचा उगम शोधावा लागेल, त्याचा उगम आणि त्याचा विकास, आणि मग ते आता सुद्धा का बरं सुरू आहे हे शोधावं लागेल. म्हणजे काय, समाजशास्त्राचं अध्ययन करताना आपल्याला इतिहासाचा बोध असणं आवश्यक असतं. तसंच इतिहासाच्या विद्यार्थ्याला फक्त भूतकाळाच जाणून घेतल्याने त्याचं काम पूर्ण होणार नाही. जसं एचकार म्हणतो ना, हिस्ट्री इज अन अनएंडिंग डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट.
भूतकाळ आणि वर्तमान काळ याच्यामधला कधीही न संपणारा संवाद म्हणजेच इतिहास आहे. म्हणजे काय, आजची परिस्थिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आजच्या परिस्थितीची जाणीव जर का आपल्याला असेल तर आपलं इतिहासाचं अध्ययन आणखी जास्त चांगलं होईल. जाती व्यवस्था ही पुरातन व्यवस्था आहे, त्याचा इतिहास जर का आपण अध्ययन करतो म्हटलं तर आज सुद्धा जाती व्यवस्था फंक्शनिंग आहे. कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये जर का असलं तर आपलं आकलन, आपली अंडरस्टँडिंग ही आणखी जास्त चांगल्या प्रमाणात होईल आहे. हा समजलं तुम्हाला समाजशास्त्र आणि इतिहास. उदाहरणार्थ समाजामध्ये आपण पाहतो की साधारणतः स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात येतं, तर त्याच्या मागचे हिस्टॉरिकल रिझन काय काय आहे. युद्ध फार व्हायची, पुरुष हा शारीरिकदृष्ट्या स्त्रीपेक्षा जास्त स्ट्रॉंग असतो आणि त्यामुळे मग त्याचं हळूहळू समाजावर वर्चस्व येत गेलं. स्त्रीला दुय्यम स्थान दिलं गेलं, तिला घरात ठेवल्या आलं, मग तिला एक संपत्ती म्हणून वागवण्यात आलं वगैरे वगैरे. तर ही जी सगळी मानसिकता जी आहे आजच्या युगामध्ये सुद्धा ती काही प्रमाणात का होईना जरूर अस्तित्वात आहे. पण ही मानसिकता समजण्यासाठी आपल्याला कन्सिडरेबली इतिहासामध्ये जावं लागेल. उदाहरणार्थ आपण नागपूर शहराचा जरी आजही सर्वे केला तर आपल्याला दिसून येईल की सर्वसाधारणतः घर जे असतं, प्रॉपर्टी जी असते ती आजही घरातल्या कर्त्या पुरुषाच्या नावावर असते. स्त्री पैसे कमावत जरी असली तरी सुद्धा संपत्ती ही पुरुषाच्या नावानं जास्तीत जास्त घरामध्ये मिळेल. हळूहळू त्याच्यामध्ये बदल येत आहे, याच्याबद्दल काही शंका नाही. तर हे का बरं, अशी मानसिकता का बरं आहे. सरकारने नियम केलेला आहे की वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये मुलीचा आणि मुलांचा बरोबरीचा हिस्सा असावा, पण प्रॅक्टिकली आपण बघायला गेलं तर गावामध्ये वगैरे तसं होत नाही. आजकाल तर मुली सुद्धा जागरूक झाल्या आहे, त्या सुद्धा आपल्या अधिकाऱ्यासाठी, संपत्तीच्या हिश्श्यासाठी भांडायला लागल्या आहे. पण साधारणतः असं होत नाही. मुलाला एक प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट साधारणतः दिली जाते. तर ही जी सगळी मानसिकता आहे, ही समाजशास्त्रीय मानसिकता आजच्या युगामध्ये सुद्धा प्रिव्हेलिंग आहे, आजच्या युगामध्ये सुद्धा ती काम करते. तर तिला समजण्यासाठी आपल्याला कन्सिडरेबली इतिहासामध्ये जावं लागेल, इतिहासाची पानं चाळून बघावं लागेल की असं का बरं होतं. आणि म्हणूनच म्हणतो की इतिहास असा विषय असतो दॅट विल इल्युमिनेट द प्रेझेंट. म्हणजे काय, आजच्या वास्तविक परिस्थितीला, आजच्या वर्तमान काळाला प्रकाश झोकात आणतं, ते आपल्याला प्रकाशित करतं. त्यामुळे आजचा वर्तमान काळ सुद्धा आपण जास्त व्यवस्थित प्रमाणात समजू शकतो. तर समाजशास्त्र आणि इतिहास याच्यातली सांगड तुम्हाला समजली? काही डाऊट असेल तर विचारू शकता या दोन विषयाबद्दल, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र. आणि त्याच्यानंतर आता आपण अर्थशास्त्राकडे वळूया. येस, ठीक आहे. अर्थशास्त्र, हा बघा, अर्थशास्त्र कशाला म्हणतात. अर्थशास्त्राची व्याख्या सर्वसाधारणतः अशी करण्यात येते की माणसाच्या गरजा ह्या अनलिमिटेड असतात. कोणी साधारणतः तुम्हाला असा व्यक्ती कोणीच भेटणार नाही जो सांगेल की मी आता आयुष्यामध्ये तृप्त झालो, माझ्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या. गरजा ह्या अनलिमिटेड असतात, कधीही न संपणाऱ्या असतात. पण गरजा पूर्ण करणारी साधनं मात्र सीमित असतात. तर कमीत कमी साधनांचा उपयोग करून जास्तीत जास्त गरजा कशा पूर्ण करता येईल याचं अध्ययन करणं, यालाच अर्थशास्त्र म्हणतात. तर अर्थशास्त्राचा आधारच आहे साधने. आणि आपण जर का इतिहासाकडे एक दृष्टिक्षेप केला तर आपल्याला दिसून येईल की साधनांसाठी लढाया झालेल्या आहेत. या साधनांपैकी एक प्रमुख साधन असायचं जमीन. तर जमिनीवर कब्जा करण्यासाठी, आणि त्यातल्या त्यात भारतासारखी सुपीक जमीन जर का असली तर या सुपीक जमिनीमुळे वारंवार भारतावर आक्रमण झालेली आहे. जिथे जिथे सुपीक जमीन आहे तिथे वारंवार आक्रमण झालेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे काय, लढाया, भूतकाळातल्या लढाया हा इतिहासाचा विषय झाला, पण या लढाया मागचं प्रमुख कारण हे अर्थशास्त्र होतं. म्हणजे साधने कमी असणे आणि गरजा जास्त असणे, याच्यामुळेच माणसं एकत्र येतात, स्वतःची शक्ती वाढवतात आणि दुसऱ्या देशावर आक्रमण करतात. आणि जे 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 कार्य आजपासून 1000-2000 वर्षापूर्वी होतं ते पण आजही होतं. लढाया प्रामुख्याने कशासाठी होतात, एक तर दुसऱ्याच्या जमिनीवर आपला अधिकार स्थापित करण्यासाठी किंवा स्वतःच्या जमिनीची रक्षा करण्यासाठी. तर जमीन जी एक अर्थशास्त्रातलं एक महत्वाचं साधन आहे, अर्थव्यवस्थेचं महत्वाचं साधन आहे, त्या साधनावर आपलं आधिपत्य स्थापित करण्यासाठी सर्वसाधारणतः लढाया झालेल्या आपल्याला दिसून येतात. जसं मी आधी पण उदाहरण दिलं आहे की भारतातून जाऊन अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये आक्रमण करणारे केलेल्या घटना आपल्याला इतिहासामध्ये फार कमी दिसतील आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण काय आहे की अफगाणिस्तान आणि त्याच्यानंतरचा मध्य आशिया हा सगळा खडकाळ प्रांत आहे. तिथे पहाडी खूप आहे आणि तिथे फार जास्त उपजाऊ जमीन नाही. त्यामुळे तिकडच्या लोकांना मात्र आपल्या जीवनाची रीस घेऊन भारतावर आक्रमण केलं आणि भारताची जमीन जर का त्यांनी जिंकली तर त्याच्यामध्ये त्यांचा फायदा होता. एक खूप सुपीक प्लेन लँड त्यांना मिळत होती. तर या सगळ्या
स्वतःला एकत्रित करणं, एक राज्य प्रस्थापित करणं आणि दुसऱ्या राज्यावर आक्रमण करणं, याच्या मागचं अर्थ, संपत्ती आणि साधनं जमा करणं हे एक महत्वाचं कारण आहे जे की माणसांना प्रभावित करतं. अर्थशास्त्रापर्यंत समजलं सगळ्यांना. आता याच्यानंतरचा विषय आहे साहित्य. साहित्य आणि इतिहास याची काय सांगड आहे? सर्वसाधारणतः रांकेचा उल्लेख करतो मी. रांकेबद्दल मी नंतर पुन्हा तुम्हाला सांगेल, फक्त थोडक्यात एवढं सांगून देतो. रांके म्हणतो की इतिहासामध्ये फक्त त्याच गोष्टी लिहायला पाहिजे ज्याचे प्रमाण आपल्याला मिळतात, ज्याचे विश्वसनीय प्रमाण आपल्याला मिळतात. त्यामुळे सर्वसाधारणतः काय होतं की इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला त्याच गोष्टीचा उल्लेख मिळतो ज्याचे प्रमाण आपल्याला मिळतात. आणि प्रमाण आपल्याला कोणत्या गोष्टीचे मिळतात की ऍक्च्युली हिस्टॉरिकल कॅरेक्टरने, ऐतिहासिक व्यक्तीने काय करून ठेवलाय, पण ऐतिहासिक व्यक्ती काय विचार करत होते हे जाणून घेणं फार कठीण आहे. छत्रपती शिवाजींनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा नेमके त्यांच्या मनामध्ये काय विचार होते याचा आपण अंदाज लावू शकतो त्यांच्या कृतीवरून. पण नेमकं त्यांच्या मनामध्ये घुसण्याचं महत्वाचं काम लिटरेचर करतं, साहित्य करतं. ऐतिहासिक व्यक्तिमत्व आणि ऐतिहासिक घटना यांच्यापासून इतिहासाला फार मोठ्या प्रमाणात फूड मिळत असते, खाद्य मिळत असते. आणि म्हणूनच जे साहित्यिक असतात ते काय करतात, इतिहासातली काही व्यक्तिमत्व आणि काही घटना उचलतात आणि त्याच्यावरती एक आपली साहित्यिक रचनेची गुंफण करतात. उदाहरणार्थ कादंबरी, पानिपत नावाची खूप छान कादंबरी आहे विश्वास पाटीलनी दिलेली. तर पानिपताची जी घटना होती, मराठ्यांचं जे युद्ध झालं, तर ती घटना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी फार छान नॉवेल लिहिलं. तर छत्रपती शिवाजींवर बरेचसे नॉवेल लिहिले गेले. बाजीराव पेशव्यांवर राऊ नावाचं एक नॉवेल, कादंबरी मी आत्ताच वाचली, फार प्रसिद्ध आहे. माधवराव पेशव्यांवर स्वामी नावाची कादंबरी लिहिली, फार प्रसिद्ध आहे. त्याच्यावर टीव्ही सिरियल सुद्धा बनली होती. पानिपतावर तर मूव्ही पण, एक हिंदी सिनेमा पण तयार झालेला आहे. तर हे जे साहित्य जे असतं ते त्या ऐतिहासिक पात्रांच्या मनामध्ये काय नेमकं चालत होतं याचा अंदाज बांधतं. कारण जो साहित्यिक असतो त्याचं इमॅजिनेटिव्ह पॉवर त्याची फार चांगली असते. आणि म्हणूनच बरेचदा काय होतं ना की साहित्य वाचल्याने इतिहासाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक नवीन दृष्टिकोन मिळतो की या दृष्टिकोनातून सुद्धा आपण इतिहासाकडे पाहू शकतो. अर्थात साहित्यामध्ये जे लिहिलं तसंच्या तसं आपण एक कॉन्क्रीट प्रूफ म्हणून ते आपण इतिहासाच्या संशोधनामध्ये वापरू शकत नाही. पण जरूर साहित्य वाचल्याने तुमचा इतिहासाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मात्र शार्प होतो, हे निश्चित आहे. तर इतिहासाकडून साहित्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात, बरेचसे प्लॉट, बरेचसे कॅरेक्टर मिळतात आणि त्याच्यावरतीच मग साहित्याची गुंफण सुरू होते. आणि साहित्याचं वाचन हे इतिहासकाराची किंवा इतिहासाच्या विद्यार्थ्याची दृष्टिकोन हे जास्त शार्प करतं. इतिहासाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन जास्त प्रगल्भ होतो. तर हे 4 विषय झाले: अर्थशास्त्र, साहित्य, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र. या सहयोगी विषय आणि इतिहास याची जी आपण चर्चा केली त्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा विचारू शकता. नाहीतर मग आता आपण आणखी पुढे जाऊ. क्लिअर? ठीक. आता ही नेक्स्ट स्लाइड दिसत असेल तुम्हाला. वैद्यकीय विज्ञान आपण थोड्या वेळाने घेऊ. भूगोल हा इतिहासाचा फार महत्वाचा संलग्न विषय आहे. कारण काय होतं ना, कुठल्याही देशाची भौगोलिक परिस्थिती ही तिथल्या लोकांच्या मानसिकतेला प्रभावित करत असते. आणि तिथल्या लोकांच्या मानसिकतेला प्रभावित केल्यामुळे काय होतं की त्यांचं व्यक्तिमत्वाची जडणघडण ही त्या पद्धतीने होते. व्यक्तिमत्वाची जडणघडण जशी झाली तशीच कृती होते आणि कृतीचाच आढावा, माणसांनी केलेल्या कृतीचाच हिशेब म्हणजे इतिहास. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की प्राचीन काळ आणि मध्यकाळी सर्वसाधारणतः आपल्याला असं दिसून येतं की भारतीय प्रशासकांनी आपली जी नेव्ही होती, जी नौसेना होती, ती नेहमी कमजोर राहिली आहे त्यांची. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की भारत हा एवढा मोठा भूखंड आहे की जो कोणी शासक असायचा त्याला भारत जिंकताच त्याची सगळी एनर्जी संपून जायची. आणि भारत पूर्ण जिंकेपर्यंत कितीतरी पिढ्यानपिढ्या त्याच्या चालल्या जायच्या आणि त्याच्यानंतर काय व्हायचं की त्याचं राज्य संपवायला लागायचं. उदाहरणार्थ मुघलांचं उदाहरण घ्या. बाबरापासून औरंगजेबापर्यंत आपण पाहिलं तर हळूहळू सगळ्या मुघल शासकांनी सगळ्या संपूर्ण भारतीय भूखंडावर आपलं राज्य स्थापित केलं. पण ते स्ट्रॉंग नेव्ही ते तयार करू शकले नाही. पोर्तुगीज सारखी छोटीशी युरोपियन पॉवर जी भारतात आली होती, पण या मुघलांना सुद्धा पोर्तुगीजाकडून समुद्रावर जायचं म्हणजे आपल्या जहाजांसाठी परवाना घ्यावा लागायचा. याच्या विपरीत जर का आपण
युरोपातले देश बघितले, उदाहरणार्थ इंग्लंडचं उदाहरण घ्या. इंग्लंडच्या सगळीकडे समुद्र आहे. इंग्लंडमध्ये तुम्ही कुठे पण थांबले, कुठे पण राहिले आणि 100 मैल कोणत्याही डिरेक्शनने जरी गेले तरी तुम्ही समुद्रावर पोहोचता. म्हणजे काय, समुद्र हा इंग्लंडच्या लोकांच्या जीवनाचा एक भाग झाला होता आणि त्यामुळे एक ते चांगले नाविक झाले. त्यांना समुद्रावर जाणं, चांगली नाव बांधणं, मग नंतर चांगली जहाजं बांधणं हे त्यांच्या अंगावर येऊन गेलं. उदाहरणार्थ सिंपलचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एखाद्या गावामध्ये जर का नदी वाहत असेल मोठी, तर सर्वसाधारणतः आपण पाहतो की त्या गावातल्या मुलांना पोहता येतं. पण एखादा समजा शहरात राहिलेला मुलगा असेल, आजकाल तर स्विमिंग पूलमध्ये घेऊन जातात मुलांना आईवडील, पण समजा तसं काही एक्सपोजर एखाद्या मुलाला नसेल तर कदाचित त्याला स्विमिंग येणार नाही. तर स्विमिंग येणं आणि न येणं हे कशावर आता अवलंबून राहिलं की तुम्ही नेमकं कुठे राहता. आणि तसंच भूगोलाचं आहे. भूगोल हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला, त्याच्या मानसिकतेला फार मोठ्या प्रमाणात प्रभावित करतो. आणि तसंच आपण पाहतो की काही काही भौगोलिक परिस्थितीमुळे एखाद्या विशिष्ट एरियाचा इतिहास हा वेगळ्या प्रकारे त्याची जडणघडण झालेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ आपण पाहतो की जसं थोड्या वेळापूर्वी मी जे उदाहरण सांगितलं तुम्हाला की अफगाणिस्तानामधून भारतावर आक्रमणं बरीच व्हायची, पण भारतावरून मात्र अफगाणिस्तानमध्ये आक्रमणं झालेली विशेष आपल्याला दिसून येत नाही. काही दुर्मिळ उदाहरण मिळतात रणजित सिंगासारखी. आणि याच्या मागचं कारण भौगोलिक परिस्थिती हे महत्वाचा रोल प्ले करतं. कारण तो पहाडी एरियातून प्लेन एरियामध्ये येऊन आपलं अधिपत्य स्थापित करणं त्यांना सोयीस्कर पडायचं. आणि पण या प्लेन एरियातल्या लोकांना मात्र पहाडावर आक्रमण करून त्यांना मिळणार काय, आपला जीव धोक्यात घालणं, कारण युद्धामध्ये काही पण होऊ शकतं. तर भौगोलिक परिस्थितीचा इतिहासावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. उदाहरणार्थ मराठ्यांच्या इतिहासाचंच उदाहरण घ्या. वेस्टर्न घाट, पश्चिमी घाट आणि सह्याद्री या सगळ्या पहाडांचा उपयोग करून मराठ्यांनी अगदी थोड्या सैन्यानिशी मुघलांच्या फार मोठ्या सैन्याविरुद्ध फार जबरदस्त 25-27 वर्ष युद्ध केलं आणि आपलं स्वातंत्र्य हे अबाधित ठेवलं. तर भौगोलिक परिस्थिती जी होती महाराष्ट्राची, ती मराठ्यांनी आपल्या सोयीसाठी त्याचा उपयोग करून घेतला आणि म्हणूनच या भौगोलिक परिस्थितीने मराठ्यांच्या इतिहासाला एक वेगळं वळण दिलं. तसंच आपण पाहतो की दिल्लीचा शासक कोण होईल याचा निर्णय सर्वसाधारणतः पानिपताच्या मैदानावर घेतला जायचा. कारण पानिपताची भौगोलिक परिस्थिती त्याला प्रामुख्याने जबाबदार होती. कारण काय व्हायचं की जेव्हा कुठलाही जो आक्रमक असायचा, जो आक्रमक जेव्हा आक्रमण करायचा आणि पंजाबवर आपलं अधिपत्य स्थापित केल्यानंतर तो जेव्हा दिल्लीकडे यायला निघायचा, तेव्हा त्याला पानिपताच्या चिंचोळ्या सपाट भूमीतून येणं हे अनिवार्य होतं. कारण पानिपताच्या उत्तरेकडे पहाडी आहे, तर कुठलाही सेनापती आपलं सैन्य पहाडावरून घेऊन जाऊ शकत नाही. कारण ते पहाड बर्फाच्छादित असतात, त्याच्यावरती बर्फ पडलेला असतो. तसंच पानिपताच्या दक्षिणेला वाळवंट आहे, वाळवंटातून सुद्धा आपलं सैन्य घेऊन जाणं, तिथे जनावरांना आणि माणसांना खायला प्यायला काही मिळणार नाही, पाणी सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे काय होतं की या पंजाबवर आपलं अधिपत्य स्थापित केल्यानंतर त्याला दिल्लीकडे येताना पानिपतावरून येणं हे अनिवार्य होतं. आणि दिल्लीचा शासक जो असायचा तो त्याला पानिपतावर थांबवण्याचा प्रयत्न करायचा. कारण पानिपत क्रॉस करून तो जर का इकडे आला, दिल्लीच्या जवळ आला, तर तो अगदी कॅपिटलच्या जवळ आलेला राहील. आणि म्हणूनच पानिपतावर तो त्याला थांबवण्याचा प्रयत्न करायचा आणि पानिपतावरच फार मोठी युद्ध झालेली आपल्याला दिसून येतात. तर हे झालं भूगोल इतिहासाला कसं प्रभावित करतं. आणि म्हणूनच जदुनाथ सरकार सारखे, हिरोडोटस सारखे जे खूप सिरियस गंभीर इतिहासकार होते, ते सर्वसाधारणतः काय करायचे की जिथे कुठे ज्या एरियाचा त्यांना इतिहास लिहायचा असेल तिथे ते जाऊन प्रत्यक्ष पाहणी करायचे. कारण प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय तुम्हाला इतिहासाचं आकलन हे व्यवस्थित होणार नाही. थोडंसं थांबा, 5 मिनिटं ब्रेक, मी आता येतो. जस्ट अ मिनिट, आय विल स्टॉप द रेकॉर्डिंग. सॉरी. हा, ओके, ठीक आहे. दिसत आहे ना मी तुम्हाला? एम आय क्लिअर अँड आर एबल टू यू? हो सर. हो सर. हा, हॅलो. ठीक आहे, क्लिअर आहे, दिसत आहे मी तुम्हाला आणि हे पीपीटी पण दिसत आहे? हो सर. हा, या, ओके, ठीक आहे. तर आता भूगोलाबद्दल आपण चर्चा केली की कसं कुठल्याही देशाची भौगोलिक परिस्थिती ह्या तिथल्या इतिहासाला प्रभावित करत असते. आणि त्याच्यानंतर आता आपण चर्चा करू आहे मानसशास्त्राची, सायकोलॉजी. बघा, जशी इंडिव्हिज्युअल सायकोलॉजी असते तशीच ग्रुप सायकोलॉजी पण असते. आणि म्हणून आपण बघतो की एखाद्या विशिष्ट एरियातले लोक हे दुसऱ्या एरियातल्या लोकांच्या तुलनेमध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांचं बिहेवियर असतं, वेगळ्या पद्धतीने ते बोलतात, चालतात.
तर ही जी ग्रुप सायकोलॉजी असते ही सुद्धा समजणं हे आपल्याला आवश्यक असतं. थोड्याफार प्रमाणात का होईना त्याच्यामुळेच आपली इतिहासाची समज ही जास्त चांगली होईल. उदाहरणार्थ पुन्हा तेच उदाहरण देतो मी. अफगाणिस्तानातल्या आणि अरबातल्या लोकांनी आपली संघटना बनवून राज्य स्थापन केली आणि दुसऱ्या देशावर आक्रमणं केली आणि याच्या मागचं या त्यांच्या मानसिकतेला एका विशिष्ट एरियामध्ये राहिल्यामुळे त्यांची मानसिकता ही थोडी आक्रमक झाली होती. कारण ते जिथे राहत होते तिथे तिथली जमीन ही सुपीक नव्हती, तिथली जमीन ही उपजाऊ नव्हती. त्यामुळे दुसऱ्या देशावर आक्रमण करून तिथली जमीन ही हस्तगत करणं ही एक ग्रुप सायकोलॉजी झाली होती. आणि जोपर्यंत आपण ही ग्रुप सायकोलॉजी समजणार नाही तोपर्यंत आपलं इतिहासाचं आकलन, इतिहासाचं अध्ययन हे तेवढं जास्त व्यवस्थित होणार नाही. उदाहरणार्थ भारतीय शासकांची मानसिकता मी सांगितली. भारतामध्येच एवढा मोठा भूखंड होता आणि त्याच्यामुळेच एक स्ट्रॉंग नौदल तयार करण्याची त्यांची मानसिकता झाली नाही. इंग्रजांची मानसिकता समुद्र हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाल्यामुळे काय झालं की चांगली नेव्ही तयार करणं हा त्यांच्या एक मानसिकतेचा भाग होऊन गेला होता आणि ही मानसिकता इतिहासाला प्रभावित करते. जे काही गोष्टी होतात ते सगळ्या सर्वप्रथम तुमच्या मनामध्येच तयार होतात आणि मगच त्याला एक आपण मूर्त स्वरूप देत असतो. तर मानसशास्त्र हे इतिहासाला फार मोठ्या प्रमाणात प्रभावित करतं. एखाद्या ऐतिहासिक पात्राची मानसिकता समजून घेणं सुद्धा आपल्याला आवश्यक असतं आणि ते समजलं तर आपण इतिहास हा जास्त चांगल्या प्रकारे आपण समजू शकू. का बरं छत्रपती शिवाजींच्या मनामध्ये स्वराज्य स्थापन करण्याचे विचार आले असतील? त्यांचे वडील शिवाजी हे तर आदिलशहाचे चाकर होते, त्यांचे वडील शहाजी. आणि तसंच शिवाजी सुद्धा आदिलशहाची चाकरी करून आरामात राहू शकले असते. पण त्यांनी तसं न करता स्वराज्य स्थापन करण्याची प्रयत्न केला. कारण त्यांची मानसिकता आपण वाचतो ना अगदी लहानपणापासून. जिजाबाई त्यांना गोष्टी सांगायच्या रामायण महाभारतातल्या. त्यामुळे दुष्ट लोकांसमोर आपलं डोकं नमवायचं नाही आणि स्वतंत्रपणे आपलं राज्य स्थापन करायचं अशी त्यांची मानसिकता होत गेली. तर ही मानसिकता कळत न कळत आपण जरूर थोडीफार का होईना अध्ययन करत असतो आणि म्हणूनच म्हटलं जातं की इतिहास आणि मानसशास्त्र हे आपसात जुळलेले विषय आहे. त्याच्यानंतरचा विषय आहे तत्वज्ञान. तत्वज्ञान कशाला म्हणतात सांगा बरं? तत्वज्ञान कशाला म्हणतात? व्हॉट इज द मिनिंग ऑफ फिलॉसॉफी? बघा, जे काही उच्च विचार असतात, साधारणतः ज्ञानाच्या वेगवेगळ्या लेव्हल असतात. एक असतं थिअरॉटिकल ज्ञान, फक्त थिअरीमध्ये जे आहे. एक असतं प्रॅक्टिकल नॉलेज. उदाहरणार्थ इंजिन कसं काम करतं ही झाली थिअरी आणि इंजिनवर ऍक्च्युअली जाऊन काम करणं किंवा इंजिन तयार करणं, कार तयार करणं हे झालं त्याचं ऍप्लिकेशन, हे झालं अप्लाइड नॉलेज. आणि याच्या वरती एक असतं फिलॉसॉफिकल नॉलेज. फिलॉसॉफिकल नॉलेज म्हणजे काय? आतापर्यंत जे ज्ञान आलेलं आहे त्या ज्ञानामध्ये काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं आणि वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये भर टाकणं, त्यालाच आपण सर्वसाधारणतः तत्वज्ञान म्हटलं जातं. हे जरा उच्च पातळीचं ज्ञान समजलं जातं. तर हे तत्वज्ञान सुद्धा माणसाच्या व्यक्तिमत्वाला प्रभावित करतं आणि पर्यायाने इतिहासाला प्रभावित करतं. बघा, कुठल्याही एरियामध्ये एका विशिष्ट जी सामाजिक परिस्थिती असते त्याच्यामध्ये जरूर काही ना काही तत्वज्ञान हे जरूर तयार होतं. उदाहरणार्थ जसं सर्वसाधारणतः असं समजण्यात येतं की मध्यकाळामध्ये जो इस्लाम धर्म भारतामध्ये आला त्याच्यात तत्वज्ञान असं होतं की फक्त एकच ईश्वर आहे, एकच अल्लाह आहे. तर त्या तत्वज्ञानामुळे, त्या विचारामुळे काय झालं की इस्लामचे प्रॅक्टिस करणारे लोक जरी वेगवेगळ्या वंशाचे असले, अरब असले, तुर्क असले, अफगाण असले, तरी त्यांना एकत्र येणे सोयीस्कर झालं. आणि त्याच्या विपरीत काय झालं की हिंदू धर्म जो आहे तो कोणीही एका व्यक्तीने सुरू केलेला नाही. त्याचं कुठलेही एकच धर्मग्रंथ नाही आहे. तुम्ही भगवद्गीता वाचू शकता आणि स्वतःला हिंदू म्हणू शकता, कधीही मंदिरात जात नाही. एक व्यक्ती फक्त मंदिरातच जातो, त्याने भगवद्गीता कधीही वाचली नाही, तरी पण तो स्वतःला हिंदू म्हणू शकतो. तर हिंदू धर्माच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत, जी विचारसरणी आहे, जी तत्वज्ञान आहे, ते वेगळ्या पद्धतीने तयार झाले. त्याच्यामध्ये एक एकांगीपणा नाही आहे, इट इज अ डायव्हर्सिटी. आणि असे डायव्हर्स वेगवेगळे विचार असल्यामुळे काय झालं की आपण एकत्र येऊन स्वतःला स्ट्रॉंग करणं आणि स्वतःला वाचवणं ही मानसिकता फार मोठ्या प्रमाणात प्री इस्लाम येण्याच्या आधी इथला जो समाज होता ज्याला सर्वसाधारणतः हिंदू म्हणून नाव देण्यात आलं, त्यांच्यामध्ये ही मानसिकता आपल्याला सर्वसाधारणतः दिसून येत नाही. आणि म्हणूनच मग आपण बघतो की राजपूत राजे हे मुघलांची चाकरी करतात आणि दुसऱ्या जे राजपूत हे स्वतः हिंदू होते आणि मराठे सुद्धा हिंदू होते, पण ते मराठ्यांवर आक्रमण करतात. मुघलांची चाकरी करताना ते मराठ्यांविरुद्ध शस्त्र उगारतात. तर
याच्या याच्या मागचं एक इम्पॉर्टंट रिझन हे आहे की धर्मामध्ये एकेरी तत्वज्ञान आपल्याला दिसून येत नाही. वेगवेगळे तत्वज्ञान, वेगवेगळे विचारसरणी दिसून येते. अर्थात आपण असं पण म्हणू शकत नाही की जे लोक इस्लामचे प्रॅक्टिशनर आहेत त्यांनी आपसात लढाई केल्या नाही, त्यांनी पण जरूर केल्या आहे. पण तरी पण त्यांच्यामध्ये आपण बघतो की बरीचशी मध्यकाळामध्ये तरी बरंचसं इस्लाम एक धर्म असा होता की ज्यांनी बऱ्याचशा लोकांना एकत्र आणून त्यांचा एक पॉलिटिकल पॉवर म्हणून त्यांचा राज्य स्थापनेसाठी, या राज्य कारभारासाठी आणि लढाईसाठी उपयोग करून घेणं शक्य झालं. तर जे तत्वज्ञान असतं, जी वैचारिक प्रणाली असते एखाद्या धर्माची म्हणा किंवा एखाद्या विशेष एरियामध्ये राहणाऱ्या लोकांची म्हणा, ही जरूर तुमच्या मानसिकतेला प्रभावित करतं आणि पर्यायाने ते तुमच्या इतिहासाला प्रभावित करतं, कारण त्या मानसिकतेतूनच तुमची कृती ही उत्पन्न झालेली असते. त्याच्यानंतरचा विषय आहे वैद्यकीय विज्ञान. सर बघा, हा बोला बोला. जसं का तुम्ही तत्वज्ञान, आपण त्याला असे म्हणू शकतो ना सर, त्याची म्हणजे सायकोलॉजी म्हणजे तशी आहे अशी. बिलकुल बिलकुल बिलकुल. तत्वज्ञान आणि सायकोलॉजी हे आपसात जुळलेले विषय आहे. बघा, जे तत्वज्ञान आपण वारंवार वाचतो ते कुठेतरी आपल्या मनामध्ये सिंक होतं आणि मग तेच तशीच आपली मानसिकता होते. उदाहरणार्थ, आपण जर का लहानपणापासून आपल्याला सांगण्यात आलं की नाही, सर्व धर्म समान आहे आणि सगळ्या धर्माचं तुम्ही रिस्पेक्ट करा, तर काय होईल की ते तत्वज्ञान कुठेतरी आपल्या मानसिकतेमध्ये जाईल आणि आपली सायकोलॉजी तशी होऊन जाईल, आपण सगळ्यांचा सन्मान करायला लागू. पण जर का आपल्याला लहानपणापासूनच समजावण्यात आलं की नाही बाबा, तुम्ही एका विशिष्ट जातीचे आहात आणि या विशिष्ट जातीच्या लोकांनी तुमच्यावर अत्याचार केले आहे, तर त्यांच्याशी तुम्ही व्यवस्थित राहू नका, तर काय होईल की ते जे तत्वज्ञान म्हणा किंवा ती जी विचारसरणी म्हणा, त्याला आपण तत्वज्ञान नाही म्हणू शकत वास्तविक पाहता, पण ती जी विचारसरणी आहे तुमच्या मनामध्ये कुठेतरी खोलवर जाऊन जाते. तर तसंच तत्वज्ञानाचं असतं. समजा कबीरचं जे तत्वज्ञान होतं, की कबीर जसं म्हणतो ना, पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. म्हणजे काय, पत्थराची पूजा जर का आपण केली आणि त्याच्यामुळे जर का आपल्याला ईश्वर मिळाला, तर मी तर पहाडाची पूजा करेल. म्हणजे मूर्तीपूजेला त्याचा विचार होता, हे त्याचं तत्वज्ञान होतं. आणि म्हणूनच आपण पाहतो की कबीरपंथी जे लोक आहेत ते मूर्तीपूजेवर त्यांचा विश्वास नसतो. पण याच्या विपरीत बऱ्याचशा हिंदूमध्ये मूर्तीपूजा ही फार खोलवर रुजलेली आपल्याला दिसून येते, कारण वर्षानुवर्ष अगदी लहानपणापासून आपण त्या गोष्टी पाहतो. तर हे दोन वेगवेगळे तत्वज्ञान आहे आणि हे दोन्ही वेगवेगळे तत्वज्ञान आपल्याला भारतीय परंपरेमध्ये दिसून येतात. तर बिलकुल बरोबर आहे तुमचं, तत्वज्ञानामुळेच आपली सायकोलॉजी, मानसिकता तशी तयार झालेली असते. ठीक आहे, आणखी कोणाला काही विचारायचं आहे? नाहीतर मग आपण आता पुढे जाऊया. तर तुमचा मध्ये आवाज नव्हता येत. हो का, बरोबर. आता येत आहे? हो, आता येतोय. हा, काय काय मिस झालं, किती मिस झालं? आत्ताच थोड्या वेळापूर्वीच नव्हता येत का? हो सर, म्हणजे तुम्ही हा, रंजली, आता तुमचा आवाज नाही आला मला. काय मिस झालं, मी रिपीट करू का काही? नाही, ठीक आहे सर. हा, बरं, ठीक आहे ना. समजा तुम्हाला हे लेक्चर त्याच्यावरती राहिलेच आहे युट्यूबवरती, काही सुटलं असेल तर तुम्ही ते एकदा परत पाहू शकता आणि मग समजा काही डाऊट असेल तर त्याच्यावरती गुगल क्लासरूम वरती टाकू शकता. बरं, मी तुम्हाला लेक्चर जे युट्यूबवर टाकतोय ते असेस करायला, पाहायला काही अडचण तर नाही जाते ना? पाहताय तुम्ही लोक, म्हणजे अगदीच तुम्ही मेटॅक्युलसली पाहायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही, कारण आता मी जे क्लासमध्ये सांगितलं ते परत लगेच पाहण्याची इच्छा नसते माणसाची, पण तुम्हाला पाहता यायला पाहिजे असं मला वाटतं. जेव्हा केव्हा तुमची इच्छा आहे, तुम्हाला पाहता येतं का? कोणी प्रयत्न केला पाहण्याचे? हो सर, बघितलंय, दिसत आहे लेक्चर तुमचं. हा, काही अडचण नाही येत ना? ठीक आहे. चालेल. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ओके. बरं, चला आता पुढचा विषयावर बोलू. वैद्यकीय विज्ञान. वैद्यकीय विज्ञान ची चर्चा करून मग आज कदाचित आपल्याला थांबावं लागेल, कारण नंतर माझं इंग्लिश मीडियम. हा, ठीक आहे. हा, हे बघा, वैद्यकीय विज्ञान हे सुद्धा इतिहासाचं एक सहाय्यकारी शास्त्र मानलं जातं, सहयोगी शास्त्र मानलं जातं. बघा, याच्यामध्ये काय ना, कधी कधी काय होतं ना, एखादा विषय हा इतिहासाचा सहाय्यक विषय म्हणून सुद्धा येतो आणि तोच नंतर ज्याला म्हणतात ना सहयोगी विषय म्हणून सुद्धा मानला जातो. तर त्यामुळे याचं खूप स्ट्रेट, ज्याला म्हणतात ना, खूप रिजिड कंपार्टमेंटलायझेशन, खूप रिजिड डिव्हिजन केलेलं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, बरेचसे विषय असे असतात
की जे ज्याचा उल्लेख काही ठिकाणी सहयोगी शास्त्र आणि काही ठिकाणी सहाय्यकारी शास्त्र म्हणून सुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो. तर वैद्यकीय विज्ञान हा इतिहासाला कसं पूरक होऊ शकतं, वैद्यकीय विज्ञान इतिहासाचं ज्ञान कसं आपलं वाढवू शकतं, सांगा बरं तुम्ही. काही येतं का तुमच्या डोक्यामध्ये? येस. बघा काय होतं ना, आपल्याला समजा जुने अवशेष सापडले आणि त्या अवशेषामध्ये काही ज्याला स्केलिटोन म्हणतात ना, हाडाचा सापळा आपल्याला सापडला. तर हा हाडाचा सापळा नेमका कोणाचा आहे? स्त्रियांचा आहे की पुरुषांचा आहे? कोणत्या वंशाच्या लोकांचा आहे? तसंच किती वर्षापूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, कशामुळे झाला होता, हाडांचं विश्लेषण करून त्या व्यक्तीची डाईट काय होती, काय तो व्यक्ती खायचा, त्याची हत्या करण्यात आली की कुठल्या बिमारीमुळे त्याचा मृत्यू झाला, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण जेव्हा आपण करून इतिहास भूतकाळ समजण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अशा ठिकाणी वैद्यकीय विज्ञान हे आपलं फार कामाचं असतं. आलं लक्षात तुम्हाला? तसंच केमिस्ट्रीमुळे कार्बन डेटिंग एक सिस्टम असते, रसायनशास्त्र. आणि या कार्बन डेटिंगमुळे ज्या वस्तू आपल्याला सापडतात, साधारणतः रिमेन ऑफ ॲनिमल, रिमेन ऑफ प्लांट्स, हे जे बोन आपल्याला जेव्हा सापडतात, तेव्हा कार्बन डेटिंगच्या मेथडनी ते जे हाड आहे किंवा तो जे झाडाचा तुकडा आपल्याला सापडला, झाडाच्या बुंध्याचा तुकडा आपल्याला सापडला, ते किती जुनं आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तर अशा पद्धतीने वैद्यकीय विज्ञान हे सुद्धा आपल्या इतिहासाच्या अध्ययनाला एक पूरक मानलं जातं. आणि तसंच वैद्यकीय शास्त्राचे जे विद्यार्थी असतात त्यांना सुद्धा कन्सिडरेबली एखादी डिझीज जी असते ती कशी स्प्रेड होते, जसं आता कोरोना सुरू आहे, तर कोरोनाच्या आधी जे प्लेग वगैरे यायचे, तर ते कसे स्प्रेड होत होते याचं ज्ञान जर का त्यांना असलं, तर आत्ताच्या बिमारी जी आहे कोरोना, याचं स्प्रेड, याचा विस्तार, याच्यावर आपण कसा इफेक्टिव्हली ते थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो याचं ज्ञान त्यांना इतिहासातून सुद्धा मिळतं. त्यामुळे इतिहास आणि वैद्यकीय विज्ञान हे सुद्धा एक दुसऱ्याशी पूरक विषय असे समजले जातात. तर आज इथे थांबू आपण, म्हणजे चर्चा थांबू सध्या तरी. आणि पुढच्या क्लासमध्ये इतिहासाचे जे सहाय्यक विषय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. तर हे जे इतिहासाची जे सहयोगी शास्त्रे होती, हे मी तुम्हाला सांगितलं, तर काही आवश्यक नाही की तुम्ही एवढ्यावरच कन्फाईंड राहावं. तुम्हाला पुस्तकामध्ये वाचताना तुम्ही माझेच नाही, इतर सुद्धा युट्यूबवरचे लेक्चर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर का या व्यतिरिक्त आणखी काही